नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या एकदंत स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयाचे प्रश्न घेतलेले आहेत, जे की तुम्हाला टेट एक्झामसाठी तुमचा स्कोर वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। आणि या प्रश्नांचा तुम्ही सराव केला पाहिजे। असेच प्रश्न हे 2022 मध्ये जी टेट एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये अशाच प्रश्नांचे मी पण ही परीक्षा दिली होती 2022 मध्ये। त्यामुळे मला माहित आहे प्रश्न कसे आलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने मी काही प्रश्न काढलेले आहेत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रश्न 2022 च्या परीक्षेमध्ये कसे विचारले होते। त्या आधारित मी प्रश्न घेतलेले आहेत। तर चला पाहूया प्रश्न पहिला। सामान्यतः बाल केंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय? ऍप्लिकेशन बेसिसवर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे काही ऍप्लिकेशन बेसिसवर होते तर काही फॅक्च्युअल प्रश्न होते। तसे मी सर्व प्रश्न घेतलेले आहेत। सामान्यतः बाल केंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका काय आहे? तर समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करणे, मुलांसाठी शक्य सामग्री आणि संसाधने एकत्रित करणे, मुलांना त्यांच्या गृहीताची मांडणी करण्यास मदत करणे, की वरील सर्व? तर माझ्यासोबत तुम्हीही पण प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, म्हणजे तुम्हाला किती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व। पुढील प्रश्न, वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्या अगोदर रंगीत तालीम करणे का महत्त्वाचे आहे? वर्गात जर प्रदर्शित करीत असलात तर रंगीत तालीम करणे का महत्त्वाचे आहे? तर त्याने शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, शिक्षकास वर्ग प्रयोग दरम्यान वर्गात बऱ्याच अडचणीशी परिचय होतो, शिक्षक एका परिपूर्ण वर्ग प्रयोग प्रदर्शित करतो, की वरीलपैकी सर्व? तर याही प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्व। पुढील प्रश्न, शिक्षण पद्धत काय आहे? शिक्षण पद्धत, काही प्रश्न अवघड येतात, काही प्रश्न सोपे येतात, त्यामुळे मी दोन्ही प्रश्नाचे सोपेही आणि कठीण अशा दोन्ही स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहेत। तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। शिक्षण पद्धत काय आहे? कला आणि विज्ञान दोन्हीही काही सांगू शकत नाही। तर शिक्षण पद्धत काय आहे? तर कला आणि विज्ञान या दोन्हीवरही आधारित शिक्षण पद्धत आहे। मूल केंद्रित पद्धत मध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? मूल केंद्रित पद्धतीमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिके करण्यासाठी शिक्षकांनी कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे? तर प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग व्यवस्था आणि उपयोजनांचे आयोजन व व्यवस्था करण्यात विद्यार्थ्यांचे सक्रिय सहकार्य घेणे, विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्याचे स्वातंत्र्य देणे, विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक आयोजित करणे, की वरीलपैकी सर्व? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे। पाचवा प्रश्न, साधारणतः यांच्यासाठी व्याख्यानाच्या शिकवण पद्धती सर्वोत्तम पद्धत मानली जाते? खालीलपैकी कोणासाठी व्याख्यान पद्धत ही सर्वोत्तम पद्धती मानल्या जाते? तर हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी, इंटरमिजिएट विद्यार्थ्यांसाठी, ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी, की वरीलपैकी सर्वांसाठी? तर कोणासाठी पद्धती आहे ही? तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत आहे। व्याख्यान पद्धती कोणासाठी आहे? तर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी ही पद्धत सर्वोत्तम पद्धत मानली जाते। शिक्षकांच्या शरीराची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यातील प्रमाणित कोन किती असावा? शिक्षकाची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांचा प्रमाणित कोन किती असावा? किती डिग्री सेल्सिअस किती डिग्रीचा असावा? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर अंदाजे 45 अंश सेल्सिअस 45 अंशाचा कोन शिक्षक मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यामध्ये पाहिजे। शिक्षक मेधा पाटकर आणि अमृता देवी
विष्णूच्या बाबतीत शिकवत आहेत? शिक्षक मेधा पाटकर आणि अमृतादेवी विष्णूच्या बाबतीत शिकवत आहेत. जलसंवर्धन आंदोलन, महिला सशक्तीकरण चळवळ, पर्यावरणीय समस्या यापैकी एकही नाही. म्हणजे जर शिक्षक मेधा पाटकर आणि अमृतादेवी बद्दल शिकवत आहेत तर ह्या दोन व्यक्ती तुम्हाला माहित पाहिजे की दोन व्यक्तीचं कार्य काय आहे हे प्रश्नाद्वारे विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पर्यावरणीय समस्यासाठी मेधा पाटकर आणि अमृतादेवी यांनी काम केलेलं आहे. शिक्षक या नात्याने व्याख्यान करत असताना आपण एकतर्फीपणा दूर करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करू इच्छितो? शिक्षक या नात्याने व्याख्यान करत असताना आपण एकतर्फीपणा दूर करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब करू इच्छितो? आपण काही विनोद आणू, आपण विषयाला अत्यंत प्रेरणादायी बनवू, आपण प्रात्यक्षिक जोडू, आपण विषयास अधिक तथ्यात्मक बनवू. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपण प्रात्यक्षिक जोडू, म्हणजे व्याख्यान पद्धती एकतर्फी होणार नाही. ओव्हरहेड प्रोजेक्टर शिक्षकांनी तेव्हा वापरले जेव्हा ते खालीलपैकी एक शिकवत असेल. काही कठीण आकृत्यांचे रेखांकन, कठीण विषय, स्क्रीनवर लहान गोष्टी शिकवताना, वरीलपैकी सर्व. म्हणजे शिक्षकांनी ओव्हरहेड प्रोजेक्टर कधी वापरले? तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? वरीलपैकी सर्व. म्हणजे कठीण विषय समजून सांगताना प्रोजेक्टरचा उपयोग करू शकता. काही कठीण आकृत्यांचे रेखांकन करण्यासाठी ओव्हरहेड प्रोजेक्टरचा वापर करतात. स्क्रीनवर लहान गोष्टी शिकवताना त्याचा जास्त इम्पॅक्ट पडावा विद्यार्थ्यांवर यासाठी ओव्हरहेड प्रोजेक्टर वापरल्या जाते. पुढील प्रश्न, प्राथमिक शालेय स्तरावर आधुनिक भारतीय शिक्षणाचे वर्णन खालीलद्वारे उत्कृष्ट प्रकारे केले जाऊ शकते. अभ्यास केंद्रित, विद्यार्थी केंद्रित, प्रकल्प केंद्रित, विषय केंद्रित. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? विद्यार्थी केंद्रित. शिकविण्यामध्ये टेलिव्हिजनचे योगदान काय? शिकविण्यामध्ये टेलिव्हिजनचे योगदान म्हणजे सामान्य, शून्य, अतिशून्य, अतिशय उच्च. तर शिकवण्यामध्ये टेलिव्हिजनचे महत्व किती आहे? तर अतिशय उच्च असे महत्व आहे. शिक्षकाने वर्गात आकृत्या वापरणे आवश्यक आहे. शिक्षकाने वर्गात आकृत्या वापरणे आवश्यक का आहे? जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच आणि जे विषयासाठी योग्य असेल. ज्यावेळी शिक्षकांना आकृती वापरून शिकवण्यासाठी स्वतःची इच्छा असते. आवश्यकतेनुसार आकर्षण वाढवण्यासाठी. कधी कधी त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रेरणा टिकून राहतात. तर शिक्षकाने आकृत्या केव्हा वापरल्या पाहिजे? जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच आणि जे विषयासाठी योग्य असेल तेव्हा शिक्षकाने आकृत्यांचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा, म्हणजे दुसऱ्यांनाही याचा फायदा होईल. पुढील प्रश्न बघूया. ओट्यावरची शाळा ही होती. ओट्यावरची शाळा कुठे होती? म्हणजे कुठे ओट्यावरची शाळा भरवली जाते? सार्वजनिक व्यापार शाळा, पत्रावर शाळा, काम शिकवणारी शाळा, कारखान्याद्वारा चालवलेली शाळा. तर ओट्यावरची शाळा ही कुठे असते? कारखान्याद्वारे चालवलेली शाळा म्हणजे ओट्यावरची शाळा होय. पुढील प्रश्न, कॉर्नबॅक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो डॅश डॅश मूल्यमापन म्हणतात. कॉर्नबॅक सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्याला डॅश डॅश मूल्यमापन म्हणतात. कृती केंद्रित, निर्णय प्रेक्षित, निष्कर्ष प्रेक्षी, निर्देशित. तर याचं योग्य उत्तर काय आहे? निर्णय प्रेक्षी. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय?
विद्यार्थ्यांच्या भौतिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, की वरीलपैकी सर्व? माझ्यासोबत तुम्हीही कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाकत चला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे वरील सर्व, की जे की विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते, विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते. पुढील प्रश्न, आर्यनच्या वर्ग शिक्षिकेला आर्यनचे मूल्यमापन करायचे आहे. मूल्यमापन प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो? आर्यनचे वर्ग शिक्षिकेला मूल्यमापन करायचे आहे, तर कोणत्या गोष्टीचा समावेश केला जातो असं प्रश्नामध्ये विचारलेला आहे. आर्यनच्या वर्तनात किती बदल झाला? शिक्षकांची अध्यापन पद्धती कितपत उपयुक्त होती? अध्यापनाचे उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाले? शैक्षणिक अनुभवांचे संयोजन झाले का? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व म्हणजे अ ब क ड हे चारही पण गोष्टींचा यामध्ये समावेश केलेला होता. खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? खालीलपैकी कोणते विधान हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे उद्दिष्ट नाही? तर कोणतं नाही याच्यामध्ये? तर शिक्षकांना स्वयंरोजगारास मदत करणे हे याचं उद्दिष्ट नाही. म्हणजे काय आहे? बाह्य परीक्षेला पूरक साधन होणे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निदान करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाविषयी चांगल्या सोयी लावणे, हे सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे उद्दिष्ट हे 3 आहेत आणि हे नाही असं विचारलेलं आहे. लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणे, ग्रहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? लेखन कार्य, चित्रकला, नकाशा काढणे, ग्रहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खाली केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येतात? समस्या प्रधान प्रोजेक्ट, कौशल्य प्रधान प्रोजेक्ट, निर्मिती प्रधान प्रोजेक्ट, की आस्वादात्मक प्रोजेक्ट? तर कशात? याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे कौशल्य प्रधान प्रोजेक्ट मध्ये या गोष्टी येतात. प्रश्न 19 सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? आपल्याला अयोग्य मर्यादा विचारलेली आहे. तर कोणती मर्यादा ही अयोग्य आहे? शैक्षणिक साधनांची कमतरता ही मर्यादा अयोग्य आहे. तर अनुधावनाचा अभाव ही बरोबर योग्य मर्यादा आहे. पालकांची उदासीनता ही पण बरोबर आहे. समाजाचा केवळ विकासावरच भर असतो ही पण योग्य आहे. तर अयोग्य काय आहे? शैक्षणिक साधनांची कमतरता. खालील दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते? आर्यनला आकडेमोड करण्यात गोडी वाटते. आराध्याला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. राघवला गाणी ऐकण्यात रस आहे. सोनालीला बास्केटबॉल खेळण्याची आवड आहे. खालील दिलेल्या उदाहरणापैकी गुणवैशिष्ट्याचे प्रमाणात फरक कोणते दर्शवते असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर आराध्याला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. मित्रांनो, असेच प्रश्न येतात. तुम्ही अशा प्रश्नांची प्रॅक्टिस खूप जास्त प्रमाणात करा, कारण की हे हातचे मार्क आहेत. हे मार्क जायला नको. त्यामुळे तुम्ही अशा प्रश्नांचा सराव जास्त प्रमाणात करा. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून त्यांच्या वागणुकीत सुधारणा घडवून आणणे, समायोजन क्षमता वाढवणे हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते? विद्यार्थ्यांच्या मनातील चिंता, भीती, दडपण, गैरसमज इत्यादी दूर करून वागणुकीत सुधारणा घडवून आणण्यासाठी किंवा समायोजन
क्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने साध्य होते किंवा कोणत्या पद्धतीने ते केले जाते? तर माहितीपर मुलाखत, निदानात्मक मुलाखत, उपचारात्मक मुलाखत, संशोधनात्मक मुलाखत. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? उपचारात्मक मुलाखत. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. खाली काही वर्तन बदल दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला बोधात्मक वर्तन बदल ओळखायला सांगितलेलं आहे. शारदा सुंदर भरतकाम करते. राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. वीरेन परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. मनीषाला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? बोधात्मक विचारलेला आहे, त्यामुळे वीरेन परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? अध्यापक हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर काय आवश्यक आहे? तर प्रवर्तन हे आवश्यक आहे. अध्यापन हे जर चांगलं झालं तर अध्ययन हे त्यापेक्षाही चांगलं होतं. त्यामुळे अध्यापनाला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अध्यापन हे चांगले झाले पाहिजे. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. दक्षिणमूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली? अनुताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, गिजूबाई बधेका. तर कोणी सुरू केलेली आहे? तर गिजूबाई बधेका यांनी बालमंदिर नावाची शिशुशाळा ही 1921 मध्ये सुरू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक हे खालीलपैकी कोण आहेत? हा प्रश्न मागच्या वेळेस आलेला आहे, त्या अनुषंगाने मी प्रश्न घेतलेला आहे की असे प्रश्न हे येतात. तर याचं योग्य उत्तर काय आहे? मार्शा विल आणि ब्रुस जॉइस हे अध्यापन प्रतिमानाचे जनक आहेत. पुढील प्रश्न, आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी म्हटले आहेत. आकलन, शोध, दिशा, टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे कोणी म्हटले आहेत? तर याचं योग्य उत्तर काय आहे? अल्फ्रेड बिने यांनी बुद्धीचे हे 4 घटक सांगितलेले आहेत. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असते. शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर कोणी म्हटलेले आहे? तर स्टर्न यांनी म्हटलेले आहे. बुद्धी म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे स्टर्न यांनी म्हटलेले आहे. मित्रांनो, 2022 सारखा जर पेपर आला तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण 2022चा पेपर हा खूप क्लिष्ट होता आणि त्यासाठी टाइम मॅनेजमेंट झालेलं नव्हतं मुलांचं आणि खूप मुलांचे प्रश्न हे सोडवायचे राहिले होते. त्यात माझेही पण खूप प्रश्न सोडवायचे राहिले होते कारण टाइमच पुरला नाही. आणि 200 क्वेश्चन 2 तास वेळ आणि क्वेश्चन एक स्क्रीनवर एकच क्वेश्चन आणि तो पण भला मोठा क्वेश्चन होता. त्यामुळे वाचण्यात खूप टाइम जात होता. त्यासाठी तुम्ही टेस्ट घेऊन त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे कारण तुम्हाला 120 मिनिटांमध्ये 200 क्वेश्चन सोडवायचे आणि त्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळा काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश अवधानाचे उदाहरण आहे. म्हणजे चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भानही राहत नाही. हे कशाचे उदाहरण आहे? तर अभ्यस्त, ऐच्छिक, अनैच्छिक की वरीलपैकी कोणतेही नाही.
तर कशाचं उदाहरण आहे हे अभ्यास याचं उदाहरण आहे की तो इतका रंगून इतका त्याच्यात गुंग होऊन जातो की त्याला स्थळ काळ याचे भान राहत नाही. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. डॅश डॅश हे या संक्रमणाचे उदाहरण आहे. म्हणजे तुम्हाला जर सायकल चालवता आली तर स्कूटर किंवा मोटरसायकल त्याचा शिकताना त्याचा उपयोग होतो. हे कोणत्या संक्रमणाचे उदाहरण आहे? शून्य, धन, ऋण यापैकी नाही. तर हे कशाचे उदाहरण आहे? तर शून्य संक्रमणाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडविल्या जातात असे डॅश डॅश यांचे मत आहे. आसुबेल, कर्ट लेविन, पॅवलॉव, कोहलर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? कोहलर हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 31वा, सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? सजीवांचे लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांबद्दल माहिती काढून घेतली. हे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले होते? तर मूर्ताकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सुगमाकडून संकीर्णकडे किंवा विशिष्टकडून सामान्याकडे. तर कोणतं सूत्र वापरलं होतं शिक्षकांनी? तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र वापरून त्यांनी सजीवांचे लक्षणे या पाठाबद्दल विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली होती. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? जर शिक्षकाला यशस्वी अध्यापन करायचे असेल तर कोणतं यशस्वी अध्यापन कशाला म्हणतात? 100% निकाल, सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे, विद्यार्थ्यांचे यश किंवा परिणामकारक अध्ययन. आपण कशाला म्हणायचं की 100% अध्यापन झालेलं आहे, 100% यशस्वी अध्यापन झालेलं आहे? तर त्याचं आउटपुट काय निघालं पाहिजे? तर परिणामकारक अध्ययन झालं पाहिजे. मुलांचं काय झालं पाहिजे? परिणामकारक अध्ययन झालं पाहिजे. तेव्हा तुमचं 100% यशस्वी अध्यापन झालं असं गृहीत धरल्या जाईल. व्यक्तीला लहानपणी एखादी शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जशाचा तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचे आहे? रचनात्मक कल्पना, अनुकरणात्मक कल्पना, स्वैर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना. जर एखादी गोष्ट लहानपणी जर तुम्हाला तेव्हाचा प्रसंग जर आठवत असेल खूप वर्षांनी, तर हे कोणत्या प्रकारचे किंवा कोणत्या कल्पनेचे उदाहरण आहे? तर हे कशाचे आहे? पुनरुत्पादित कल्पना याचे उदाहरण आहे. चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात. हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे? समान घटक उपपत्ती, द्विभागीय संक्रमण, सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती, सामान्यीकरणाची उपपत्ती. तर हे कशाचे उदाहरण आहे? सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्ती याचे हे उदाहरण आहे. म्हणजे चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यानंतर वर्गात कचरा करून निघून जातात. हे अध्ययन संक्रमणाच्या सहेतुक व ध्येयनिष्ठ उपपत्तीशी संबंधित आहे. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही? लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही असं विचारलेलं आहे. नाही. दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे, वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे, गुणदान योजना, नमुना उत्तर सूची यांची सोय करणे, उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे. तर याचं योग्य उत्तर काय आहे?
तर वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे. तर हे मित्रांनो काही प्रश्न होते जे की टेट परीक्षेसाठी तसेच TET परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहेत. या अनुषंगाने आपण काही प्रश्न घेतले होते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.